सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आज पुन्हा एकदा सर्वसामान्य भारतीय नागरिकांशी त्यांच्या हृदयाशी संवाद साधण्याची संधी आयोजकांकडून मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। गेल्या 8 दिवसापूर्वी ऐतिहासिक अशी घटना सर्वोच्च न्यायालयाच्या बेंच समोर घडलेली आहे की हरियाणा मधल्या एका ग्रामपंचायतीच्या 2022 मध्ये झालेल्या घटना निवडणुकीच्या दरम्यान त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचं मतदान झालं आणि तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्याने एका सरपंचाला निवडून आला म्हणून घोषित केलं आणि नियुक्तीपत्र दिलं। आणि जो हरलेला होता 2 नंबरचा त्याला त्याबाबत शंका आली, ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बदमाशी केली असेल याविषयी शंका आल्याने त्या हरलेल्या उमेदवाराने हायकोर्टमध्ये अपील केलं आणि सांगितलं की या निवडणुकीमध्ये धांदली झालेली आहे, घोटाळा झालेला आहे आणि माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि एकंदरीत लोकशाहीला आणि संविधानाला काळिमा फासण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे असं म्हणून उच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि उच्च न्यायालयाने त्यावेळेस निकाल दिला, न्याय नव्हे निकाल दिला की असं निवडणूक अधिकाऱ्यावर किंवा निवडणूक आयोगावर किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर असं होऊ शकत नाही आणि त्यांच्यावरती आरोप घेणं चुकीचं आहे। म्हणून त्या ठिकाणी त्या याचिकाकर्त्याची याचिका खारिज केली। त्यानंतर हाच उमेदवार हरलेला याने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केल्याच्या नंतर सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आदेश दिले। आदेश हे दिले की सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिनिधीच्या समोर व्हिडिओ शूटिंगच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या ठिकाणी 2022 मध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी होते, निवडणूक अधिकारी होते, ज्या मशीन्स होत्या त्या सर्वांना या प्रतिनिधीच्या समोर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या आणि व्हिडिओ शूटिंगच्या दरम्यान त्या सर्वांना सर्वोच्च न्यायालयामध्ये बोलावून घेतलं आणि त्यांच्या समोर तेव्हाच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला त्या ठिकाणी फेर मतमोजणीचे आदेश दिले आणि ही सर्व प्रक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी अंमलात आली आणि जेव्हा फेर मतमोजणी पूर्ण झाली त्यावेळेस हरलेला उमेदवार 51 मतांनी त्या ठिकाणी विजयी घोषित केला, विजयी झाला आणि मग सर्वोच्च न्यायालयाने त्या हरलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करून पुन्हा त्याला सरपंच पद बहाल केलं आणि जो जिंकून आलेला होता त्याचं सरपंच पद खारिज करून त्याला पराभूत केलं। ही जी घटना आहे ही सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेली घटना ही एक लोकशाही आणि संविधान कशा पद्धतीनं कलंकित करण्याचं, तिला काळिमा फासण्याचं काम या संपूर्ण व्यवस्थेने 2014 पासून कशा पद्धतीनं कलंकित करण्याचं काम केलं याचा हा छोटासा परंतु सबळ पुरावा जो सर्वोच्च न्यायालयासमोर उघडकीस आला या एका छोट्याशा घटनेचं विश्लेषण करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे। या घटनेला ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे, या एका छोट्याशा घटनेनं आम्हाला अंतर्मुख करण्याची वेळ आणलेली आहे। आम्ही भारताचे लोक आणि स्वतःप्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेला सुद्धा काळिमा फासण्याचं काम या छोट्याशा घटनेने। या घटनेवरून एक लक्षात येतं की 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे तिसरं आणि शेवटचं भाषण केलं त्या भाषणात ते म्हणतात की
येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश एका स्वतंत्र देशात प्रवेश करत आहे. आणि पूर्वी आमचा देश स्वतंत्र नव्हता असं कधी नव्हतं. आमचा देश पूर्वी सुद्धा कधीतरी स्वतंत्र होता, परंतु ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याचा अंतर्मुख होऊन गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि येत्या 26 जानेवारी 1950 रोजी जे स्वातंत्र्य आम्ही मिळवू, ते स्वातंत्र्य जर आम्ही पुन्हा गमावून बसलो तर पुन्हा ते स्वातंत्र्य आम्ही कधी मिळवू शकणार नाही अशी भीती, या भीतीनं माझं आजकाळी तरण होतंय. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यावेळी व्यक्त झालेली भीती आणि शंका. आम्ही गेल्या 75 वर्षापासून या देशाचं स्वातंत्र्य गमावून बसतो का काय, ही भीती चढत्या क्रमाने व्यक्त होत आहे. या 75 वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये संविधान विरोधी शक्तीने सुरुवातीला संविधान आणि लोकशाही हटविण्यासाठी गोगलगाईची गती घेतली. त्यानंतर 50 वर्षांनी कासवाची गती घेतली. आणि 2014 पासून या संविधान विरोधी शक्तीने म्हणजे RSS, मनुवादी, बीजेपी, मोदी शहा वगैरे या सर्वांनी मिळून 2014 पासून सशाची गती घेतलेली आहे संविधान आणि लोकशाही हटविण्यासाठी. आणि 2024 पासून या संपूर्ण व्यवस्थेने या संविधान आणि लोकशाहीला प्रकाश वर्षाची गती घेऊन हटविण्याचं काम करण्याचे या ठिकाणी चिन्ह दिसत आहे. म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षापूर्वीची असलेली गुलामी, परकीयांची राजकीय आणि कुसांस्कृतिक गुलामी कायमची हटवून टाकण्यासाठी या भारताच्या संविधानाची निर्मिती केली होती. आणि अवघ्या 75 वर्षामध्ये या संविधान आणि लोकशाहीला कलंकित करण्याचं काम येथील व्यवस्थेने, अर्थात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील किंवा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल, त्याचप्रमाणे राष्ट्रपती असतील माननीय, त्याचप्रमाणे माननीय प्रधानमंत्री असतील, माननीय निवडणूक मुख्य आयोग असेल, म्हणजे एकंदरीत कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री असोत किंवा राज्यपाल असोत किंवा त्यांचं सरकार असेल, एकंदरीत संपूर्ण देशाचं केंद्र सरकार आणि देशातील इतर राज्य सरकारे या सर्वांनी मिळून या देशातील लोकशाही आणि संविधान संपवून टाकण्याचा चंग बांधल्याचं आज या ठिकाणी लक्षात येतं. जेव्हा या घटनेमध्ये या सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जेव्हा ही संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिकपणे दाखवण्यात आली आणि हरलेला उमेदवार विजय घोषित करण्यात आला, या संपूर्ण घटनेमध्ये एक लक्षात आणण्यासारखी ही गोष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने हरलेल्या उमेदवाराला जिंकून देऊन त्या ठिकाणी त्याला आरूढ केलं त्या पदावरती, इथपर्यंतच सर्वोच्च न्यायालय थांबलेलं आहे. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने हे असे आदेश द्यायला पाहिजे होते की या आजपर्यंत जिंकलेल्या या सरपंचाने काय निर्णय घेतलेले आहेत 3 वर्षामध्ये आणि कशा पद्धतीने त्याने त्या ठिकाणी राज्यकारभार केलेला आहे त्याची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने द्यायला पाहिजे होते. एक. दुसरं, जे निवडणूक निर्णय अधिकारी होते, जे कर्मचारी होते, या सर्वांना ताबडतोब निलंबितच नव्हे तर त्या संपूर्ण व्यवस्थेला त्यांनी जाब विचारण्यासाठी आदेश द्यायला पाहिजे होते. त्या व्यवस्थेला निलंबित करून त्यांना त्यांच्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये, पोलीसमध्ये गुन्हे नोंदवायला पाहिजे होते, गुन्हे नोंदवण्याचे आदेश द्यायला पाहिजे होते. एवढेच नव्हे तर त्या संपूर्ण तो ज्या पक्षाचा सरपंच होता निवडून आलेला, त्या पक्षाला सुद्धा अशा पद्धतीने आदेश द्यायला पाहिजे होते की तुम्ही अशा पद्धतीनं गैर पद्धतीने या ठिकाणी तुम्ही सरपंच पदावर बसून राज्यकारभार ग्रामपंचायतीचा केला. परंतु तसं सर्वोच्च न्यायालयाने काहीही केलं नाही. हा अंतरिम आदेश जरी दिलेला असला तरी अंतिम आदेशामध्ये ही अपेक्षा आम्ही करू, परंतु त्याची शाश्वती नाहीये. त्याचं कारण गेल्या 75 वर्षाच्या काळामध्ये आम्ही पाहतो, गेल्या 2004 पासून ते आजपर्यंत या देशातील मुख्य निवडणूक आयुक्ताने, मुख्य निवडणूक आयोगाने केंद्रीय, आम्ही भारताचे लोक म्हणून अनेक प्रकारे निवेदन देऊन
की या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर धांदली करता येते आणि आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतला जातो हे पुराव्यासहित सिद्ध केलेलं असताना सुद्धा या सगळ्या अर्जांना, निवेदनांना या मुख्य निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवली आहे. 2023 मध्ये झालेल्या निवडणुका त्यांचे 23,000 तक्रारी या निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत. परंतु त्या तक्रारींची दखल न घेता या निवडणूक आयोगाने केवळ आणि केवळ याला केराची टोपली दाखवली आणि जनतेच्या मताचा अधिकार हिरावून घेतला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली लोकशाही कायमस्वरूपी टिकावी, संविधान सुद्धा त्या माध्यमातून चालावं, यासाठीच हजारो वर्षाचा दूरदृष्टिकोनातून विचार करून या देशाला स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही कायमस्वरूपी नांदावी यासाठी लोकशाही प्रदान केली. परंतु या संपूर्ण लोकशाही मधला आणि संविधानामधला जो मूलभूत आणि हक्क आणि अधिकार आम्हाला प्रदान केलेला आहे, कुणाला? आम्ही भारताचे लोक या नात्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला जो अधिकार दिलेला आहे, जो हक्क प्रदान केलेला आहे, मूलभूत फंडामेंटल राईट्स या अनुच्छेद 12 ते 35 माध्यमातून जो आम्हाला अधिकार दिलेला आहे तो सर्वोच्च स्थानी आहे, सर्वोच्च स्थानी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मताचा अधिकार हा तुमच्या जीवापेक्षाही प्राणापेक्षाही मोलाचा आहे. मग आमच्या जीवापेक्षा प्राणापेक्षा मोलाचा जर मताचा अधिकार असेल, हा मूलभूत मताचा अधिकार या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं हिरावून घेतला. केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पुढे करून या संपूर्ण व्यवस्थेने हा आमचा मताचा अधिकार ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला संपूर्ण जगाने अनुभव घेऊन लाखाडलं, अशा मशीनला या मुख्य निवडणूक आयोगाने आमच्यासाठी लोकशाही आणि संविधान संपवण्यासाठी त्याचा वापर केला. आमच्या मताचा मूलभूत अधिकाराचा या ठिकाणी हिरावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी या माध्यमातून केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार काउन्सिलच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएम वर होत नाहीत हे माहीत असून सुद्धा या मुख्य निवडणूक आयोगाचा अट्टहास आमच्यावरच का? आणि एवढं करून ठीक आहे, ज्या पद्धतीनं एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला मुलगी पसंत आहे, उदाहरण समजून घ्या, एखाद्या मुलाला मुलगी पसंत आहे आणि तो मुलगा त्या मुलीला पाहायला जातो. पाहायला गेल्याच्या नंतर मुलाकडील मंडळी त्या मुलीच्या पित्याला आणि मुलीला सांगतात की आमच्या मुलाला वर्षाला 10 लाखाचं पॅकेज आहे, आमचा मुलगा परमनंट आहे, आमच्या मुलाकडं भरमसाठ शेती आहे, आमच्या मुलाकडं आमच्या मोठा बंगला आहे, अनेक 4 व्हीलर्स आहेत, भली मोठी संपत्ती आहे, 7 पिढ्या संपणार नाही एवढी आमची संपत्ती आहे. तर ती मुलगी म्हणते, स्पष्ट म्हणते, कारण ती मुलगी सुशिक्षित आहे, ती मुलगी समंजस आहे, नाबालक नाही, अशी मुलगी त्या संपूर्ण मंडळीला उत्तर देते, तुमच्याकडे बंगला आहे, तुमच्याकडे शेती आहे, तुमच्याकडे गाड्या आहेत, तुमच्याकडे सर्व काही आहे, परंतु तुमच्याकडे नीतिमत्ता नाहीये. आणि म्हणून मी हे स्थळ, मी हा वर मी ठोकरत आहे. तुम्ही कितीही त्या मुलीला गोड बोलून, लाडीगोडी लावून, कितीही तुमची मिजाज त्या ठिकाणी दाखवत असताल तरी त्या मुलीला पसंत नाही. कारण ती मुलगी म्हणते की या ठिकाणी नीतिमत्ता नाही, नैतिकता नाही, म्हणून मला हे स्थळ नको. अशा पद्धतीचं स्पष्ट भूमिका त्या मुलीने घेतल्याच्या नंतर त्या मुलाने कितीही काहीही मनधरणी करू द्या, त्याचा उपयोग नसतो. अगदी अशाच पद्धतीची ही पद्धत या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोग आणि जनता यांच्यामध्ये ही भूमिका आहे. जनतेने तक्रारी केल्या, विविध राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या की या ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो, धाडली होते आणि आमच्या जनतेचा मताचा अधिकार हिरावून घेतला जातो. मी या ठिकाणी राजकीय पक्षही बाजूला ठेवतो, विरोधी महाविकास आघाडी किंवा महायुती आम्हाला काही घेणं नाही. आज या ठिकाणी 142 कोटी जनतेच्या वतीनं या मुख्य निवडणूक आयोगाला मी प्रश्न करतो की आम्ही भारताचे लोक आणि स्वतःप्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याचा अधिकार आणि शपथ घेण्याचा अधिकार आणि तो कृतीतून सिद्ध करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मूलभूत अधिकारांना आम्हाला प्रदान केलेला आहे. या भावनेनं या मूलभूत अधिकाराच्या कर्तव्याच्या माध्यमातून, हक्काच्या माध्यमातून आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला प्रश्न करतो की आम्हाला या ईव्हीएम
किती पारदर्शी आहे ते उत्तर तुमच्याकडेच ठेवा. ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, तिला जोडलेलं व्हीव्हीपॅट किती पारदर्शी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू नका. 23,000 तक्रारी करून सुद्धा तुम्ही पुन्हा वरतोड करून सांगताय की आमचं ईव्हीएम पारदर्शी आहे. पुण्या तोटा नाही. राहुल गांधींनी एक तक्रार केलेली आहे, अनेक तक्रारी केले. अनेक तक्रारीपैकी एक तक्रार मी तुम्हाला सांगतो. कर्नाटकमध्ये 1 लाख लोकांचा जो मताचा अधिकार आहे तो हिरावून घेण्यात आलेला आहे आणि त्या 1 लाख मतदारामध्ये मृत मतदारांचा समावेश आहे. एकच मतदार 8 ठिकाणी त्या ठिकाणी त्याचे नाव आहेत. हे पुरावे आहेत. हे तपासून पहा स्वतःला तुमच्या या निवडणूक आयुक्त तुम्हाला आणि निवडणूक आयोग तुम्हाला स्वतःला जर सत्सद बुद्धी असेल त्यामध्ये तुम्ही तपासा. आणि हा मताचा अधिकार हिरावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. तुम्हाला त्या कुणाला अधिकार नाही जगाच्या पाठीवरती. कारण आम्ही भारताचे लोक, आमच्या मताचा अधिकार हा तर आमचा मूलभूत अधिकार आहे, सर्वोच्च स्थानी असलेला. बाकी गोष्टी वेगळ्या. आणि अशा अवस्थेमध्ये हा मताचा अधिकार तुम्ही या ईव्हीएमच्या माध्यमातून जर हिरावून घेत असाल तर तो अन्याय आम्ही कधी सहन करणार कदापि नाही. कारण आम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील लोकशाही आणि संविधान, या देशातील जनतेचा मूलभूत अधिकार, या देशातील जनतेचं सुख, या देशातील जनतेचं कल्याण हळूहळू का होईना शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचून त्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुतेच्या माध्यमातून आविष्कारित करण्यासाठी, विकास करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी या संविधानाची निर्मिती केली आहे. आमच्या डोंगरामध्ये, पर्वतामध्ये राहणारा आदिवासी हा मूळ निवासी असून सुद्धा या आदिवासींना मणिपूरच्या माध्यमातून प्रकरण घडवून, दलित प्रकरण घडवून आणून या आदिवासींना तुम्ही जगाच्या विषयावर टाकण्याचा प्रयत्न करता. कारण या देशातील लोकशाही संपवायची, त्या लोकशाहीच्या नावावर भांडवलशाही उद्योजकांची निर्माण करावी, हा तुमचा जो अट्टास आहे RSSचा, मोदीचा, शहाचा, मोहन भागवतचा आणि संविधान विरोधी शक्तीचा. आणि या संपूर्ण व्यवस्थेमध्ये तुम्ही एकानंतर एक षडयंत्र रचून प्रत्येक राज्यपालाला, देशातील राज्याच्या प्रत्येक राज्यपालाला आपल्या गुलामीमध्ये ठेवलेलं आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी त्याचं मंत्रिमंडळ तुम्ही त्यांना गुलामीत ठेवलेलं आहे. सगळे राज्यपाल आहेत तुमच्या गुलामीमध्ये. केंद्र सरकार संपूर्ण राष्ट्रपतीला गुलामीत ठेवलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशाला सुद्धा गुलामीत ठेवलेलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त तुमचा बाटीक आहे. या सगळ्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जनतेचा अधिकार मताचा हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये तुम्ही कदापि यशस्वी होऊ शकणार नाही. हे माझं आम्ही भारताचे लोक म्हणून चॅलेंज करतो. अहो, आम्ही महागाई सचतोय. शोषण आहे आमच्या या महागाईच्या माध्यमातून. आमचे शाळा बंद पडून आमचे लहान मुलं, लेकरं जे फीस भरू शकत नाही, ते इंग्लिश स्कूलमध्ये जाऊ शकत नाही, खाजगी शाळेमध्ये जाऊ शकत नाही. ज्या सरकारी शाळा आहेत त्या तुम्ही हजेरीपट संख्या कमी आहे म्हणून त्या बंद करण्याच्या मार्गावर आहात. आरोग्याच्या बाबतीत आम्हाला कुठल्या प्रकारच्या सुविधा आपण देत नाही आहोत. केवळ आणि केवळ 85% लोकांना तुम्ही अन्नधान्य देतात म्हणून एक उपकार या ठिकाणी देतात, करत आहात. बघा, लोकशाहीमध्ये उपकाराला अजिबात स्थान नसतं. हक्क आणि कर्तव्य या दोनच गोष्टी असतात. आमचा हक्क आहे, आम्ही भारताचे लोक म्हणून आमचा हक्क आहे की या हक्कामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे, कारण तुम्ही सगळे गुलाम आहात. प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि त्यांचं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने त्यांचं न्यायालय, राज्यपाल असो, मुख्यमंत्री असो, त्यांचं मंत्रिमंडळ असो, केंद्र सरकार प्रधानमंत्री असो, त्यांचं मंत्रिमंडळ असो, ही सगळी व्यवस्था पत्रकारांसहित कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि अदृश्य असलेला पत्रकार, मीडिया, या सगळी ही मंडळी आमच्या 142 कोटी जनतेची गुलाम आहे, नौकर आहे. कारण आमच्या टॅक्सच्या फेरमधून हा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मानधनाने पगार मिळतो. आणि ही सगळी व्यवस्था संविधानामधून निर्माण केलेली आहे. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक या माध्यमातून आपण गुलाम आहात आणि या गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठी आम्हाला तुम्ही गुलाम केले आहे. आणि त्यासाठी या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही या 142 कोटी जनतेला आम्ही यांचे गुलाम नाही आहोत, आम्ही गुलाम नसून हे आमचे गुलाम आहेत, नौकर आहेत, हे दाखवून देण्यासाठी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. कारण प्रत्येक लोकशाहीच्या मूळ बेसिक लोकशाही जर कोणती असेल तर ती आहे आर्थिक लोकशाही.
आणि या देशामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये आर्थिक लोकशाही ही जगाच्या वेशीवर टाकण्याचा प्रयत्न या राजकारण्यांनी, या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी मिळून बनवलेला आहे. आणि त्या माध्यमातून आमच्यावरती जी काही बेरोजगारीची, महागाईची जी टांगती तलवार तुम्ही निर्माण केली, की जेणेकरून आम्ही गुलाम राहावं, आम्ही सद्विचारी बनू नये, आम्ही आमच्या मूलभूत हक्काविषयी जागृत राहू नये, यासाठी तुमचे हे षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र गेल्या 75 वर्षापासून चालू आहे. आणि या षडयंत्राला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाही. आम्ही या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला कुठल्याही परिस्थितीमध्ये हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला फार मोठं आव्हान करून ठेवलेलं होतं की कितीही काही करा, तुम्ही त्यासाठी प्रत्येकाने शिका. कारण शिका म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या शिका, या अशा प्रकारच्या व्याख्येमधून आम्ही बोटावर मोजणे इतके का असे ना आम्ही शिकलो. आम्ही वाघासारखे गुरगुरत आहोत. या संपूर्ण व्यवस्था आम्हाला संविधानामधून समजल्यामुळे आम्ही गुरगुरत आहोत, कारण आम्ही शिकलो. आणि त्या शिकाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या व्याख्येमधून ओरिजिनल आम्ही शिकलो म्हणून आम्ही गुरगुरत आहोत. आणि म्हणून शिका आणि या गुरगुरण्याच्या माध्यमातून संघटित व्हा. आणि संघटित होऊन संघर्ष करा. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला जो संदेश आहे, त्या संदेशाच्या माध्यमातूनच आम्ही जाणार आहोत आणि त्याच माध्यमातून संघर्ष करणार आहोत. आणि तो संघर्ष या संपूर्ण व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी नव्हे केवळ, तर या सत्याच्या आणि सतत बुद्धीच्या विवेकाच्या पटरीवरून ही व्यवस्था जी भरकटलेली आहे तिला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठीच आम्ही हा विद्रोह करत आहोत. विद्रोह हा चांगल्यासाठी असतो, सत्याच्या मार्गावर आरूढ करण्यासाठी, या व्यवस्थेला, भरकटलेल्या व्यवस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी हा विद्रोह असतो. तो विद्रोह आम्ही करतो. आणि या संपूर्ण जेवढे आमचे मूलभूत अधिकार आहेत त्या सर्व प्रकारच्या मूलभूत अधिकाराची सुरुवात, आमच्या मूलभूत अधिकाराची सुरुवात ही या मताच्या अधिकारातून. आणि म्हणून हा मताचा अधिकार तुम्ही तो हिरावून घेतलेला आहे या मुख्य निवडणूक आयोगाने. ना त्याला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले, ना राष्ट्रपतीने आदेश दिले, आणि नाही विरोधी पक्षांचे संघर्ष आणि त्या ठिकाणी आंदोलनं त्यांना त्यांची दखल सुद्धा घेतली. अशा व्यवस्थेला आम्ही कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी आमच्या मतावर ठाम राहून यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. भलेही तुमच्याकडे व्यवस्था असू द्या, भलेही तुमच्याकडे प्रशासन असू द्या, भलेही तुमची ताकद असू द्या, परंतु जनता की अदालत ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशापेक्षाही महान असते. आणि या जनता की अदालतमध्ये आम्ही रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीनं आपल्याच सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश असलेले मार्कंडेय काटजू यांनी काही वर्षापूर्वी एक फार मोठं महत्वाचं स्टेटमेंट केलं होतं. कोणतं? की या देशामध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली पाहिजे. खरंय सर, आपण जे म्हणता ना खूप खरंय. कारण ते म्हटले त्यानंतर आदरणीय मार्कंडेय काटजू त्यावेळेस त्या स्टेटमेंटच्या नंतर म्हणाले की या व्यवस्थेमध्ये जो काही खेळ चाललेला आहे तो खेळ जर जनतेला समजला तर जनता आपल्याला उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या देशाला फ्रेंच राज्यक्रांतीची गरज आहे. हे मार्कंडेय काटजू जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सांगतात, याचा अर्थ या देशामध्ये काय चाललेलं आहे ही कल्पना या ठिकाणी येते. आणि म्हणून ज्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये संपूर्ण देशातली जनता रस्त्यावर उतरली, 16व्या लुईच्या समोर संपूर्ण जनता जेव्हा त्या बॅस्टिलच्या तुरुंगातून कैद्यांना सोडवण्यासाठी आणि राज्यावर चाल करून देण्यासाठी जेव्हा जनता गेली, त्यावेळेस फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी झाली. अशीच क्रांती या देशामध्ये होण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी 142 कोटी जनतेने स्वतःला सत्सत्विक बुद्धीला अंतर्मुख होऊन विचार करावं की तुम्ही म्हणजे आपण आमच्या 142 कोटी जनतेवर जे काही आमच्यावरती अन्याय होत आहे, जे आमच्यावरती महागाई, बेरोजगारीच्या माध्यमातून जे हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली, उद्याची जगण्याची शाश्वती आम्हाला नाहीये, अशा काळामध्ये आम्ही हा गंभीरपणे विचार करू की आम्हाला मिळालेल्या या सगळ्या प्रकारच्या हाल अपेक्षा, जी जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था आमच्यावरती आलेली आहे, तिला कोण जबाबदार आहे? तिला आम्ही जबाबदार नाही आहोत. आम्ही म्हणणार नाही की हे आमच्या पूर्वी जन्मीचं पाप आहे. नाही,
पूर्वजन्मही नाही आणि नंतरच्या जन्मानंतर सुद्धा दुसरा जन्मही नाही. आज जे आम्ही जगत आहोत, आज आम्ही ज्या पद्धतीने हालापेष्टेमध्ये जगत आहोत, जगता जगता मरता होता आणि मरता मरता जगत आहोत, या सर्वांना जबाबदार केवळ आणि केवळ आम्ही आहोत. का जबाबदार आहोत? कारण या देशातील संविधान आम्ही समजून घेऊ शकलो नाही. ज्या संविधानाच्या माध्यमातून येथील केंद्र सरकार निर्माण झालं, ज्या संविधानाच्या माध्यमातून येथील सर्वोच्च न्यायालय निर्माण झालं, ज्या संविधानाच्या माध्यमातून राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद ही सगळी व्यवस्था जी या संविधानाच्या माध्यमातून निर्माण झाली आणि हीच व्यवस्था आम्हाला आमच्या दयनीय अवस्थेमध्ये टाकते. याचा अर्थ हा समजून घेऊ की या संविधानामध्ये आहे काय, की ज्या संविधानामधून ही सगळी व्यवस्था निर्माण होऊन सुद्धा आमच्यावरती हाल अपेष्टा आणि महागाईने जगता जगता मरण्याची, मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. मग या संविधानामधून जर ही व्यवस्था निर्माण झाली, ही व्यवस्था अशी वागत असेल तर ती चुकीची आहे का बरोबर आहे? मग त्यासाठी संविधानामध्ये खाचखळगे, संविधानामध्ये 395 कोयरुरे कसे आहेत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि जर या संविधानाच्या माध्यमातून उल्लंघन करून ही व्यवस्था आमच्यावर अन्याय करत असेल तर तो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि त्यासाठी या व्यवस्थेला अशा पद्धतीने भाग पाडू की या संविधानावरती 100% देश आणि राज्य चालविण्याची शक्ती कशी आहे हे दाखवून देण्याचं काम सुद्धा आम्ही करू. कारण आम्ही भारताचे लोक आहोत. आम्ही भारताच्या लोकांसाठीच संविधान निर्माण झालेलं आहे. आम्ही भारताच्या लोकांना त्यांना सुखात ठेवण्यासाठी, त्यांचं कल्याण साधण्यासाठी या संपूर्ण व्यवस्थेची निर्मिती झाली. मग असं असताना एवढी मोठी ताकद आमच्यात आहे. आमच्या 142 कोटी लोकसंख्येच्या हातामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. ती शक्ती आम्ही मारून टाकण्याचं आम्ही काम का करू? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या देशामधला अल्पसंख्याक गट जो आहे तो फार मोठ्या एखाद्या स्फोटासारखी त्याच्याकडे शक्ती आहे. तिने जर मनात घेतलं तर या राज्याची बाजणीच उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही एका दिवसामध्ये. अशा पद्धतीनं या 142 कोटी जनतेला मी आव्हान करतोय की ही आमच्यावरती जी काही सर्व प्रकारची जी काही अन्यायग्रस्त अशी अवस्था निर्माण केलेली आहे या व्यवस्थेने, आणि या व्यवस्थेला केवळ जाबच विचारणं नव्हे, त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी, संविधानाच्या माध्यमातून राज्य करण्यासाठी यांना भाग पाडण्याची कृती आपल्याला करावी लागणार आहे. या सगळ्या प्रकारच्या जागृती मला सांगा, गेल्या 75 वर्षामध्ये या व्यवस्थेने आम्हाला हळूहळू 5000 वर्षापूर्वी जी आमची लोकशाही होती त्या लोकशाहीला लोकशाहीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठीच तर या संविधानाची निर्मिती केली होती, जेणेकरून आम्ही भारताचे लोक या संविधानाला समजून घेऊन त्याच्यामधून हळूहळू जागृत होऊन आम्ही आमचे मूलभूत अधिकाराची मागणी करायला पाहिजे होती. परंतु आम्ही तसं केलं नाही. त्याचं कारण असं की या व्यवस्थेने आम्ही सद्विचारी बनूच नये, आम्ही संविधानाला समजून घेऊच नये, आम्ही त्यामधून जागृत होऊच नये, त्यामधून आविष्कारित होऊच नये, दुसऱ्यालाही आविष्कारित करू नये, दुसऱ्यालाही जागृती करू नये, यासाठी संपूर्ण व्यवस्थापनाला लावली. आणि आमचा मेंदू भ्रष्ट व्हावा यासाठी दारूच्या निर्मितीचा महापूर निर्माण करण्यात आला. निर्मितीचा महापूर निर्माण की जेणेकरून आम्ही मंद बुद्धीचे गुलाम होऊ, शारीरिक आणि मानसिक गुलाम होऊ आणि या व्यवस्थेला जाब विचारू नये, या व्यवस्थेला कधी गुलाम समजू नये, नौकर समजू नये, यासाठीच ही संपूर्ण व्यवस्थापनाला लावली होती गेल्या 50 वर्षात. आणि या संपूर्ण मूलभूत हक्कामध्ये सर्वोच्च स्थानी असलेला हा आमचा मताचा अधिकार हा हिरावून घेण्यासाठी वाटेल ते प्रयत्न या व्यवस्थेने केलेले आहेत. 2014 पासून तर आमच्या मताचा अधिकार कशा पद्धतीने हिरावून घेतला याचं विश्लेषण करणं भाग आहे. यांनी सुरुवातीला या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आम्हीच कशा बनवाव्या, त्याच्यामध्ये कशी चिप्स घालावी, जेणेकरून बटन दाबताच एकाचं बटन दाबायचं आणि दुसऱ्याला मत गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आणि दिसायला त्या व्हीव्हीपॅट मध्ये पर्ची जी आहे, ज्याचं बटन आम्ही दाबू त्याची पर्ची बाहेर पडणार असं आम्हाला दिसणार. परंतु मतमोजणी करेपर्यंत जो काळ लागतो त्या काळामध्ये कशा पद्धतीने फेरफार करता येईल या सर्व व्यवस्था व्यवस्थितपणे या व्यवस्थेने केली आहे. त्यासाठी संपूर्ण देशामधले जेवढे जे IPS आहेत, जे IAS आहेत, या सगळ्यांना हाताशी धरून ही व्यवस्था यांनी गेल्या 2014 पासून आज 2024 पर्यंत पूर्ण केली. म्हणूनच या संपूर्ण व्यवस्थेने या मताच्या अधिकाराला हिरावून घेण्यासाठी, या संपूर्ण व्यवस्थेने या संपूर्ण संविधानाला संपवून टाकण्यासाठी, या संपूर्ण व्यवस्थेने लोकशाहीला संपवून टाकण्यासाठी या देशाला गुलाम बनवण्याचं काम या ठिकाणी या संपूर्ण निवडणूक आयोगानं
सर्वोच्च न्यायालयाने आणि राष्ट्रपतीने, प्रधानमंत्र्याने, अर्थात RSS, मोहन भागवत, म्हणजेच मनुस्मृती पुन्हा लागू करण्यासाठी या मनुवाद्यांनी संपूर्ण व्यवस्था आपल्याला पणाला लावली. आणि त्यासाठीच या संपूर्ण व्यवस्थेने आमच्या देशाला गुलाम बनविण्यासाठी, पेशवाई पुन्हा निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याचं काम या व्यवस्थेने केलं. परंतु एक लक्षात घ्या, या देशामध्ये अल्पसंख्याक आहोत आम्ही, परंतु या अल्पसंख्याकांना दिवसण्याचं काम तुम्ही अतिउच्च टोकाच्या माध्यमातून करता. आम्हाला पुन्हा गुलाम बनवण्याचं या ठिकाणी प्रयत्न करता. अरे आमचे आदरणीय TN शेषन साहेब, आज जर ते असते तर EVM ची एंट्री सुद्धा झाली नसती या देशात. माननीय TN शेषन साहेबांनी अनुच्छेद 24 ते 29 माध्यमातून संपूर्ण 100% संविधान निष्ठा बाळगली. आणि तुम्ही RSS वाले, मनुस्मृतीवाले, तुम्हाला तर त्यांनी पायाखाली पायदळी तुडवलेला होता. तुमचा एकही कूटनीतीचा त्या ठिकाणी आदेश, हुकूम कधीच त्यांनी मान्य केला नव्हता. केवळ आणि केवळ त्यांनी जनतेच्या मताचा अधिकार संरक्षित कसा राहील यावरच त्यांनी संपूर्ण कटाक्ष त्या ठिकाणी. PV नरसिंहराव प्रधानमंत्री असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत मतदाराचा फोटो मतदान कार्डावरती येत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होणार नाहीत. स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यावेळेस प्रधानमंत्री PV नरसिंहराव यांनी सांगितलं की याला खूप वेळ लागणार आहे आणि तो खर्चिक बाब आहे. त्यावेळेस याच माननीय आदरणीय TN शेषन साहेबांनी सांगितलं, कारणे सांगायची नाहीत, जोपर्यंत मतदान कार्डावर मतदाराचं छायाचित्र येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी एकही निवडणूक होणार नाही. आणि मतदान कार्डावरती मतदानाचा फोटो आला तेव्हाच निवडणुका झाल्या, असे आदरणीय लोकशाहीचे खरे समर्थक कॉलम असलेले आदरणीय TN शेषन साहेब यांनी आमची लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही त्यानंतर त्यांना कशा पद्धतीने खाली खेचण्याचा प्रयत्न केला तो इतिहास सगळ्या जगाला माहिती. आणि याच मुख्य निवडणूक आयोगाला आणि आयुक्ताला त्यानंतरच्या आलेल्या सगळ्यांनाच तुम्ही पटीक बनवलं, गुलाम बनवलं आणि आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतला. ज्या माननीय आदरणीय योगेंद्र यादव साहेबांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये 17 लोकांना बिहारच्या, हरियाणामधल्या सुद्धा 17 लोकांना उपस्थित केलं होतं. त्यापैकी 3 पुरावे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दाखवले की ज्या बिहारमध्ये ज्या SIRच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयोगाने सुधारित मतदार यादी म्हणून जे काम केलं त्यामध्ये मृतांना म्हणजे जिवंत असलेल्या मतदारांना मृत म्हणून घोषित केलेलं होतं आणि त्यांचे मतदार यादीतून नाव वगळण्यात आली होती. अशा मतदार यादीतून वगळलेल्या, मृत म्हणून वगळलेल्या मतदारांना आदरणीय योगेंद्र यादव साहेबांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केलं. बघा, हे जिवंत आहेत आणि यांचे मतदार यादीमधून नाव वगळण्यात आलेली. ही तक्रार समोरासमोर जेव्हा सुप्रीम कोर्टानं पाहिली तेव्हा निवडणूक आयोगाला सुद्धा झटका बसला. एवढंच काय, एका मतदाराचं नाव 8 ठिकाणी यादीमध्ये आलेलं आहे आणि त्यांनी भाजपाला मतदान केलं आहे. हे पुरावे सुद्धा आदरणीय अखिलेश यादव साहेबांनी सोशल मीडियावरती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहेत. एवढं असून सुद्धा मुख्य निवडणूक आयोग EVM मशिनांची कशी पारदर्शी आहे हे दाखवण्यामध्येच पुन्हा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. एवढंच नव्हे तर राहुल गांधींच्या विरोधामध्ये त्यांनी 7 दिवसामध्ये पुन्हा शपथपत्र सांगायचं, शपथपत्र पुराव्यासहित दाखवायचंय, अन्यथा माफी मागावी लागेल, अशा पद्धतीनं या ठिकाणी अरेरावी करण्याचं काम या मुख्य निवडणूक आयोगाने केलं. परंतु राहुल गांधी साहेब असतील, मोहम्मद प्राचा साहेब असतील, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे अनेक मिश्रा साहेब असतील, म्हणजे EVM ला हटविण्यासाठी, मतदाराचा मताचा अधिकार संरक्षित करण्यासाठी जे कोणी या व्यवस्थेमध्ये या देशामध्ये काम करतात त्या सगळ्यांच्या मागे आमची 142 कोटी जनता आहे. प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, प्रसंगी आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही आंदोलन करू, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आंदोलन करू, राष्ट्रपतींच्या विरोधात आंदोलन करू,
परंतु आमच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही पाहू नका. ताबडतोब या ईव्हीएमला हटविण्याचे, व्हीव्हीपॅटला हटवण्याचे आणि मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे आदेश द्या, कृतीतून अंमलात आणा. अन्यथा आम्ही या सर्वोच्च स्थानी असलेल्या मूलभूत अधिकारामध्ये जो मताचा अधिकार आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमच्या जीवापेक्षाही मोलाचा म्हणून सांगितलेला आहे, अशा मताच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू, रस्त्यावर उतरू आणि या व्यवस्थेला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही की आमच्या मताचा अधिकार मतपत्रिकेद्वारे मताचा अधिकार नागरिक ठेवा. अशा पद्धतीनं, कारण सर्वसामान्य भारतीय नागरिकांना पुन्हा एकदा मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण धर्माच्या नावावर, आपला धर्म जो काही असेल तो आदर्श धर्म आपण चौकटीच्या आतमध्ये जरूर आचरण करा, पाळा, काहीही म्हणणार नाही. कारण नुसार संविधानाच्या अनुच्छेदानुसार आपल्याला स्वातंत्र्य आहे, परंतु आपल्या चौकटीच्या बाहेर आल्याच्या नंतर मानवता धर्माच्या माध्यमातून आपण आचरण केलं पाहिजे. आम्ही सार्वजनिक कल्याणाचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि जे सार्वजनिक कल्याण प्रथम आज या व्यवस्थेने आम्हाला हे कल्याण, सार्वजनिक कल्याण आमच्यामध्ये मतभेद करून, सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा वापर करून आमच्यावरती यांनी अन्याय केलेला आहे, परंतु आम्ही गुलाम झाल्यामुळे आम्हाला तो अन्याय समजत नाही. ही आमची शोकांतिका आहे, ही आमची हतबलता आहे. परंतु नागरिकांनो एक लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 25 नोव्हेंबर 1949 रोजी मी सांगितलं होतं, पहिल्यांदा जेव्हा मी याविषयी बोललो, ती भीती, ती संशक्ता, ती शंका खरी होऊ द्यायची नसेल तर आम्हाला प्रथम ज्या पद्धतीनं एखाद्या पेशंटला गंभीर आजार झालेला आहे कॅन्सर सारखा आणि तो जर दवाखान्यात आला तर डॉक्टर पहिल्यांदा त्यांना सलाईन लावतात, त्या सलाईन मधून जे काही इंजेक्शन किंवा गोळ्या द्यायचे असतात ते सोडतात. तो जो प्राथमिक उपचार आहे त्या प्राथमिक उपचाराच्या नंतर मग त्याच्या सगळ्या टेस्ट करून त्या गंभीर आजारावरती शस्त्रक्रिया करतात. अगदी तीच पद्धत आम्हाला आज संपूर्ण देशाच्या नागरिकांना एकच करणं आहे की या लोकशाहीवरती आलेले, संपूर्ण संविधानावरती आलेले संकट जर आम्हाला टाळायचे असतील, आमचा संपूर्ण उद्धार आणि कल्याण करायचं असेल, या देशाला आणि राज्यांना कर्जमुक्त करायचं असेल तर अशा पद्धतीचा पहिला प्राथमिक उपचार आपल्याला करणं आहे की या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला हटविणे आणि मतपत्रिकेवरच सर्व मतदान घेणे, हा प्राथमिक उपचार या सलाईन मधून आम्हाला करायचा आहे. त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायची जरी वेळ आली तरी आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही, असा दृढ संकल्प करून आम्ही या संपूर्ण जनतेला, आम्ही भारताचे लोक म्हणून स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्याची जी शपथ आम्ही घेतो, त्या शपथेला सत्यात आणि प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आलेली आहे. तर त्यासाठी ही संपूर्ण व्यवस्थेला आपल्याला त्या व्यवस्थेवर व्यवस्थितपणे भाग पाडायचे, त्या पूर्वपदावर आणण्यासाठी. आणि म्हणून शेवटी पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो संपूर्ण नागरिकांना की आमच्या मताचा अधिकार संरक्षित आणि सुरक्षित करण्यासाठी भलेही एकाच राजकीय पक्षाला 100% मतदान जाऊ द्या, आम्हाला घेणं नाही, परंतु आम्हाला मतपत्रिकेवरच मतदान जर घेतलं तरच आमचा मताचा अधिकार शिल्लक राहणार नाही. तेव्हाच ही जी व्यवस्था आहे ना, मुख्यमंत्री असतील फडणवीस, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, भाजपाचं केंद्र सरकार असेल किंवा भाजपाचं इतर राज्य असेल किंवा कोणत्याही पक्षाचं सरकार असेल, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या मताचा अधिकार संरक्षित करण्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही यासाठी लढू, संपू, परंतु आम्ही या व्यवस्थेला आमच्या मताच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी भाग पाडू, तेही ईव्हीएमला हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी. यासाठीच आमचा शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष असेल, असा दृढ संकल्प करून या ठिकाणी आपण संकल्प करूया. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अशा पद्धतीनं आवाहन करू इच्छितो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद, नमस्कार.